मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 17 आता पुढे. गिरिजा आज ऑफिसमधून लवकर आली होती. स्नेहा तिला ड्रॉप करून तिची आई येणार होती म्हणून आईला पिकअप करायला स्टेशनवर गेली होती. गिरिजा स्वयंपाकाची तयारी करत होती. स्नेहाची आई आली होती, पण आता त्या आल्यापासून गिरिजाशी नीट बोलत नव्हत्या. तिने बनवलेले जेवणही त्यांनी खाल्ले नाही व ॲसिडिटीचं कारण देत ती स्वतःसाठी वेगळे बनवले. याचे कारण त्या अतुलच्या आईसोबत त्यांची मैत्री होती आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्या गिरिजाला अपशकुनी मानत होत्या. फक्त स्नेहाला बरं वाटावं म्हणून त्या फक्त तिच्याशी चांगले वागायचं नाटक करत होत्या. दुसऱ्या दिवशीही गिरिजा नाश्ता बनवत असताना त्या मदत करायला आल्या आणि त्यांनी गिरिजाला आराम करायला सांगून स्वतः नाश्ता बनवला. आधी तर तिला ते सर्व केअरिंग वाटत होते, पण नंतर तिला ते वेगळे वाटू लागले. दुपारी स्नेहा तिच्या काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यामुळे आई तुम्ही जरा आराम करा, काही लागलं तर मला आवाज द्या, मी हॉलमध्ये बसली आहे असे म्हणत ती जाणार तोच स्नेहाच्या आईने गिरिजाला आवाज दिला. गिरिजा, तुझ्याशी एक बोलायचं होतं. हो बोला ना. गिरिजा आनंदली, कारण त्या आल्यापासून त्याशी जास्त बोलत नव्हत्या तर तिला अपराधी वाटत होते. मुलगी बरी आहे ना? तुला सोडून कशी राहते? आता झाली आहे सवय. आई आजी घेतात काळजी. मग इथे जॉब फिक्स झाले की तिला इकडेच आणणार असशील ना? हो, तोच प्रयत्न आहे. मग त्यासाठी तुला नवीन रूम पाहावी लागेल ना, कारण इथे स्कूल पण जवळ नाही आहे. तू वाईट वाटून घेऊ नकोस प्लीज. बाळा, तुझ्यासाठी एक नवीन रूम बघशील का? नाही म्हणजे तुझ्या दृष्टीने पण ते योग्य असेल. ॲक्च्युली मी त्याच विचारात होती. गिरिजा बोलली खरी, पण त्यांचे ते बोलणे तिच्या मनाला आतून खूप टोचले होते. डोळ्यांच्या कड्या फणावल्या होत्या. स्नेहाची आई गिरिजाला पाहत म्हणाली, नाही म्हणजे तू इथे राहिली तरी काही हरकत नाही. तुझ्यामुळे स्नेहाचंही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. ती लग्न करायला नको म्हणते. तिला वाटतं तिच्या आयुष्यात पण तुझ्या बाबतीत जे घडले आहे तेच घडेल, पण शेवटी ज्याचे त्याचे नशीब ना. तू तिला समजवले नाहीस का? हो, मी नेहमी म्हणते, पण ती लग्न सध्या नकोच म्हणते. गिरिजा म्हणाली, हे बघ गिरिजा, आज ना उद्या तुला इथून जावे लागेल. नेहमीच इथे नाही ना राहू शकत. त्यामुळे तू लवकरात लवकर एखादी चांगली रूम पाहावी, जेणेकरून तुला तुझ्या मुलीला आणता येईल आणि तिच्या भविष्याचा विचार करता येईल. हो, तुमचं बरोबर आहे. गिरिजा कडू झालेल्या मनाला सावरत होती. आता इथूनही आपली हकलपट्टी होत आहे असे तिला वाटत होते. स्नेहाला नको बोलू की मी हे बोलली आहे तुझ्याशी, पण बाळा, ती लवकरात लवकर लग्नाला तयार व्हावी म्हणून मी तिला एक मुलगा पाहिला आहे. तो इथे आता तिला भेटायला येत जात राहील. तुलाही उगाच ओढ वाटू नये. आई त्या एक सुशिक्षित महिला होत्या. हो, मी समजू शकते आई. म्हणून प्लीज नेक्स्ट मंथपर्यंत तू दुसरी खोली बघ किंवा मी स्नेहाच्या आत्याला सांगते पाहायला. चालेल का? आई म्हणाल्या, नाही नको, मी पाहीन. मी 1-2 ठिकाणी विचारले आहे. माझे पेमेंट झाले की मी ॲडव्हान्स देऊन टाकेन. असे सांगत ती त्यांना आराम करायला सांगून हॉलमध्ये आली, पण डोळ्यातून अश्रू ओघळले. शेवटी एवढ्या त्या शहरात एकटीने कुठे राहायचं? तिचं डोकं सुन्न पडले होते. 2 दिवसांनी स्नेहाची आई त्यांच्या घरी म्हणजेच नागपूरला गेली. स्नेहाची आई महिन्यातून एकदा स्नेहाची चौकशी करण्यासाठी येत जात असे. कधी स्नेहा जात असे. तसेच तिचे इतरही नातेवाईक होते जे तिला अधूनमधून भेटायला यायचे. त्यामुळे सर्वांनाच माहीत होतं की गिरिजा ही आता इथेच राहते. पण कुणालाही ती तिथं राहत असल्यामुळे कोणताच प्रॉब्लेम नव्हता, जे प्रॉब्लेम तिच्या आईला आणि तिच्या आत्याला होता. स्नेहा लग्न करत नाही या गोष्टीचं कारण ते गिरिजाला समजत होते. त्यांच्या तशा बोलण्यामुळे गिरिजालाही नकळतपणे असं वाटू लागलं होतं की तिची हालत पाहून स्नेहा लग्न करायला टाळत आहे. त्यामुळे एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर गिरिजा आणि स्नेहा चहा पीत बसल्या होत्या. दोघींच्या ऑफिसमधल्या गप्पा सुरू होत्या की गिरिजाने विषय काढला.
स्नेहा, तू लग्न कधी करणार आहेस? म्हणजे तुझी आई म्हणत होती की त्यांनी तुझ्यासाठी एक खूप चांगलं स्थळ पाहिलं आहे. गिरिजा सहज विचारावे तसे विचारले. हो, ही आई आणि आत्या दोघींना लग्नाशिवाय काही दिसतच नाही. आणि माझे एवढे कुठे वय झाले आहे तर या दोघी माझ्या इतक्या मागे लागल्या आहेत. आय एम ओन्ली 27. अजूनही काही वर्ष आहेत माझ्याकडे. शिवाय मी स्वतःच्या पायावर उभी आहे. कुठला मुलगा मला नाही म्हणेल. पण मला खरंच सध्या लग्न करायची अजिबात इच्छा नाहीये. स्नेहाने मोठे लेक्चर देत तिला लग्न करायचं नाही हे तिच्या वर्णनातून सांगितले. स्नेहा, मी समजू शकते, पण तरीही मला वाटते की तू आता लग्नाचा विचार करायला हवा. नंतर मुले होण्यासाठी जास्त उशीर नको व्हायला, गिरिजा म्हणाली. गिरिजा, आता तू पण माझ्या आईसारखं मला लेक्चर देऊ नकोस हां. तुझी मुलगी तर तुला शोभतही नाही. तुझं लवकर लग्न होऊन मुलगीही कमी वयात झाली. आता तू पण माझ्या वयाची आहेस, पण माझी मावशी वाटावी अशी राहतेस. मुले लवकर झाल्यावर आपण पण लवकर म्हातारे होतो असे मला असे काही नाही ग. थोडे डाएट आणि थोडा योगा केला की सगळे पुन्हा आहे तसे राहू शकतो, ती म्हणाली. कारण ती स्वतः योगा करायची. एका जमान्यात ती योगाचे क्लास घेत होती. ते ठीक आहे ग. जरी शारीरिक दृष्ट्याने सक्षम आणि फिट राहण्याचा प्रयत्न केला तरी मानसिक दृष्ट्यांची बंधन पडतात. त्यामुळे नाही म्हटले तरी वय वाटतं ग, स्नेहा तिचं मत मांडत. ते पण आहे, पण म्हणून काय लग्न टाळायचं का? आज ना उद्या करावे लागणारच आहे ना, गिरिजा तिला समजवत. पण तुला 4 वर्षाची मुलगी आहे. किती लहान वयामध्ये तू हे सगळे ॲडजस्ट करतेस. आय डोंट थिंक मी तुझ्या जागी असते तर माझे काय झाले असते. मुलीलाच मला सांभाळावे लागले असते, स्नेहा हसत म्हणाली. स्नेहा, आय एम सिरियस, गिरिजा आता थोडी रागाने पाहत म्हणाली. कारण स्नेहाने काही करून लग्नाला तयार व्हावे यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. गिरिजा, तुला एक सांगू, ॲक्च्युली जेव्हा मी इथे नवीन जॉईन झाले होते तेव्हा माझा एक कलिंग होता नीरज म्हणून, आणि त्याचे आणि माझे जमू लागले होते. मग आम्ही एकमेकांना डेट करू लागलो. काही दिवसांनी त्याचे प्रमोशन झाले आणि तो आउट ऑफ इंडिया गेला, अमेरिकेला. मग हळूहळू कनेक्ट कमी होत गेला. तो तिकडे त्याच्या दुनियेत, मी माझ्या दुनियेत. आम्ही दोघेही एकमेकांना कमिटमेंट केली नव्हती, त्यामुळे आम्ही विषय सोडून दिला. मग आमच्या कंपनीत अभय जॉईन झाला. तो तर मला पहिल्याच नजरेत खूप आवडला. तुला तर माहीतच आहे त्याचे वागणे बोलणे किती इम्प्रेसिव्ह आहे. तो जॉईन झाला आणि मग मी सर्वच विसरून गेली. एकदा आपला रामू आहे ना, त्यांच्या बाबांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यानंतर त्यांना बायपास सर्जरी सांगितली होती. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. कंपनीनेही आधी 2 वेळा लोन दिले होते. मग ऑपरेशनसाठी पैसे नव्हते. त्यावेळी अभयने त्याला लाखोची मदत केली होती. तेही ऑफिसमध्ये कुणालाही सांगू नकोस अशा अट्टीवर. तुलाही तो त्यामुळेच मदत करतो. त्याचं नेचरच तसे आहे, स्नेहा सांगत होती. गिरिजा तिच्या विचारात हरवून गेली होती आणि तिच्या पुढे त्याचा चेहरा तरळत होता. तो आला आणि सर्वांना तो आवडू लागला. कारण तो नेहमी सर्वांना मदत करायचा. मलाही बरेचदा त्यांनी मदत केली आहे. या सर्व गोष्टीमुळे मी तर त्याच्या कधी प्रेमात पडले मलाच आठवत नाही. असेच एकदा न राहून मी भावनेच्या भरात त्याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने नकार दिल्यावर मी त्याला माझ्या मनातले सांगितले. पण तो नाही म्हणाला. त्याला लग्न आणि कमिटमेंट नको होती आणि त्याला आमची चांगली मैत्री खराब करायचीही नव्हती. सो त्यावेळी तर तो तिथून निघून गेला. मग त्यानंतर आमचं बोलणे कमी झाले. मलाच गिल्ट वाटले की मी मुलगी असून त्याच्याशी अशी वागली आणि आता त्यामुळे तो मला टाळत आहे. मग मी माफी मागितली आणि मग तिथून आम्ही फ्रेंड आहोत, फक्त फ्रेंड. पण खरं सांगू, मी लग्न करेन तर फक्त अभयशी असे माझ्या मनाने ठरवले आहे. तुला माहितीये त्याची बॉडी किती जबरदस्त आहे, असे म्हणत स्नेहाचा चेहरा लाल गुलाबी झाला. गिरिजाला तर ठसकाच लागला. गिरिजा, खरं सांग ना, त्याची स्माईल आणि एकदम कातिल आहे ना, तुला काय वाटतं? स्नेहा तिला विचारू लागली. गिरिजा मनाशीच, गिरिजा तर ही अभयमुळे लग्न करत नाही. मी कारणीभूत नव्हती.
हे समजल्यावर तिच्या मनातलं दडपण थोडे कमी झाले. पण तिच्या त्या शेवटच्या वाक्यामुळे गिरिजापुढे काय बोलावे कळत नव्हते. ती उठून किचनमध्ये गेली. मी कप ठेवून आली. रात्री जेवायला काय बनवायचं? गिरिजा जाता जाता विषय बदलत. माझे काय चालू आहे? तुझं काय मध्येच? बस ना, मी तुला अजून एक गंमत सांगते अभयची. स्नेहा तिला ओढत होती. नको ग. तसे पण खूप कौतिक ऐकले मी आज त्याचं. आता पुरे. त्याला लग्न नाही करायचं आणि तुला फक्त त्याच्याशी लग्न करायचं आहे. अशाने तर तुम्ही दोघेही तसेच राहाल. गिरिजा हसत म्हणाली. मग बरं आहे ना, कुणी नाही भेटले की माझ्याकडे येईल बघ. स्नेहा गिरिजाला ती मारत. दोघीही हसल्या. तू पण ना, गिरिजाला चापट मारत म्हणाली. स्नेहाच्या आईचं बोलणे ऐकल्यानंतर गिरिजाने ठरवलं होतं की काही झाले तरीही इथे जास्त दिवस राहायचे नाही. कारण तिला कळून चुकले होते की हा प्रवास तिच्या एकटीचा आहे. त्यामुळे इथून पुढे तिला खंबीर राहून सर्व परिस्थितीला तोंड देणे भाग आहे. स्नेहा जरी तिची कितीही चांगली मैत्रीण असली तरी स्नेहाला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य होतं आणि तिच्या घरच्यांना गिरिजाला तिथे राहणे खटकत होते. नाही राहू शकत. हे मी राहू शकत नाही. शिवाय इथे अभयचे येणे जाणे असायचे. गिरिजा स्नेहाच्या नकळत दुसरीकडे रूम शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यासाठी तिने तिची नव्याने ओळख झालेली मैत्रीण नीताची मदत घेतली होती. कारण तर दुसरं कुणालाही माहीत झालं असते की ती दुसरीकडे रूम शोधत आहे तर नक्कीच ही गोष्ट स्नेहाच्या कानावर गेली असती आणि जर स्नेहाला कळले असते राग आलाच असता. पण गिरिजाला तिने जाऊ दिले नसते. शिवाय गिरिजा काही कारणही देऊ शकत नव्हती. स्नेहाच्या आईने तिला आधीच सांगितले होते की तिच्या सांगण्यावरून रूम चेंज करत आहे असे स्नेहाला सांगायचं नाही. मग अशा परिस्थितीत गिरिजा स्नेहाला काहीच सांगू शकत नव्हती. सांगायचं तरी काय हा प्रश्न होता. रूम भेटल्यावर काही बाई कारण सांगून द्यायचं की अचानक भेटली वगैरे. तसे पण आत्ता सध्या ती आदितीलाही आणू शकत नव्हती. त्यामुळे पहिले रूम मग सगळे. राहत होती तिथं असलेल्या एरियात रूम ॲडजस्ट केली होती. पण तिथं फक्त आता मोठे फ्लॅट उरले होते आणि त्याचं भाडं तिला परवडत नव्हते. नीता जिथे राहत होती तिथे पण ऑलरेडी त्या 5 जणी होत्या. त्यामुळे तिथे पण गिरिजा राहू शकत नव्हती आणि कुणा अनोळखी लोकांमध्ये कंट्रीब्युशन करून राहायचं तिला रिस्की वाटत होते. म्हणून तिने सरळ नीताला सांगून दिले की तिला तिथे परवडणार नाही. मग नीताने तिला एका एजन्सीचा नंबर दिला. गिरिजाने त्या एजन्सीमध्ये कॉन्टॅक्ट करून तिला हवी असलेली रूम आणि तिचा बजेट त्यांना सांगितला होता. त्यानुसार ते तिला खोली देणार होते. आता ती निश्चिंत होती कारण तिचं पेमेंट झालं होतं. तिला मिळालेली रक्कम नक्कीच तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. त्यामुळे ती खूप खुश झाली होती. आयुष्यात चांगलेही घडू शकते असे आत्ता थोडे का होईना तिला वाटू लागले होते. तिने त्याच्यातले काही पैसे घरी तिच्या भावाच्या अकाउंटवर पाठवून आदितीसाठी आजीकडे देण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे गिरिजाच्या भावाने ते पैसे त्यांच्या आजीकडे दिले. गिरिजाचा लहान भाऊ सौरभ गिरिजाचा खूप आदर करायचा. जेव्हापासून त्याचं लग्न झालं ज्योतीसोबत तेव्हापासून थोडाफार बदलला होता. ते साहजिकच होते कारण ज्योती त्याला प्रत्येक गोष्टीत ठोकात होती. त्याचाही नाईलाज होता. संडेला त्यांची समर मॅगझिन पब्लिशिंग सेरेमनी होती. त्यामुळे स्नेहा स्वतःसाठी शर्ट आणि अट्रॅक्टिव्ह ब्ल्यू वन पीस घेतला होता. गिरिजा तर साडी नेसणार होती. ती पण कॉटनची. त्यामुळे स्नेहा चिडली. गिरिजाला तिने मस्त ब्लॅक ट्रान्सपरंट साडी घेऊन दिली ज्यावर सिमर होते. लाईटमध्ये चमकत होती. गिरिजाला ती साडी खूपच ओव्हर वाटत होती. पण स्नेहाने स्पष्ट सांगितले की गाऊन नसेल घालायचा तर कॉटनची साडीही नाही नेसायची. फॅशन डिझायनर आहेस तू डिझाईन केलेले ड्रेसचं तिथे शो असेल त्यामुळे तू स्वतःला प्रिपेअर कर. गिरिजा तुला गाऊन घालायचा आहे की साडी पहिलं ते तू ठरव असे म्हणत स्नेहा तिला ओरडू लागली. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा
आमच्या व्हिडिओला एक जरूर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मंडळी.